विक्रम, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय फरले. पहिला बॉल चेंडूला हुक केलाय, चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता पहिल्या बॉल वरती नागेश जाधवने ठोकलाय षटकार. 6. पहिल्या बॉल वरती षटकार इथे ठोकलाय. उचली घेणारा चेंडू होता. ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली त्या प्रकारे बॅट स्पीड देखील आपण बघितलं. बॅट मध्ये चांगले कनेक्शन. ते आता कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय अजय फरले या गोलंदाजाने. पहिल्या बॉल वरती षटकार. मात्र दुसरा चेंडू हा डॉट. नागेश जाधव आपण पाहतोय ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 9 चेंडू मध्ये 28 धावा बनवल्या होत्या. ते आपण पाहतोय लिडिंग एज लागले. चंद्रकांत फरले तिकडे धावत होते, चेंडूच्या खाली पोहोचले होते, मात्र झेल पकडू शकलेला नाही. या 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली आणि आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने आता 8 या आकड्यावरती 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 3 षटकाचा हा सामना. दुसऱ्या फेरीतील ही लढत. सकाळच्या सत्रात आपण पाहतोय जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि ही देखील आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे या 2 संघादरम्यान. इथे बघा चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वर चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार आलेला आहे आणि या चौकाराने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने ते वाटचाल केलेली आहे खोलांडे या संघाने. फुलटा चेंडू आहे, कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. 6 षटकार. थँक्यू. जबरदस्त कामगिरी ते करत असताना अजय फरले याच्यावरती आक्रमण केलेलं आहे म्हणजे नागेश जाधव याने. पुन्हा एकदा कमबॅक. हा चेंडू निर्धाव येतो. षटकार लागल्यानंतर एक निर्धाव चेंडू कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गोलंदाज अजय याचं षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक हे पूर्ण झालंय. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. विकास हरवटे याच्यावरती कामगिरी आता सोपवली गेले. आपण पाहतोय या अगोदरच्या मॅच मध्ये विकासाने खूप चांगली कामगिरी केली होती. 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय जयेश फुर्ल्याने विकेट मेडन षटक हाताळलं होतं. आता ते विकास वरती कामगिरी सोपवलेली आहे. त्याचं कारण पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यात. इथे आपण पाहतोय फिरकीची जादू पाहायला मिळालेली आहे. पहिला बॉल ज्या प्रकारे फिरला होता, वळण घेतलं होतं. एक चांगला फिरकीपट्टू आहे विकास हरवटे आणि तेच कारण पहिला बॉल खेळत असताना विक्रम माली हा बीट झाला होता. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि बघा झेल पकडलाय. विक्रम माळी पूर्णपणे फसलाय या फिरकीच्या जादूमध्ये. फलंदाज बाद. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला.
नव्याने फलंदाज धीरज हा इन होतोय. धीरज शेलार ज्याने 7 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. तोच धीरज आता खिलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू इथे आपण पाहतोय टाकला गेलाय. सातत्याने व्हेरिएशन हे विकास हरवटे या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे. चांगला परफॉर्मन्स. बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे टाकला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर धीरज गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट टाकले गेले. धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना दिसतोय. सलग 5 चेंडू हे डॉट आलेले आहेत. आता शेवटचा बॉल बाकी राहिला. बघा हा चेंडू जर डॉट आला, हा बॉल जर डॉट आला तर आणखीन एक विकेट फेडन षटक आपल्याला पाहायला मिळू शकतं या स्पर्धेमध्ये. मात्र हा चेंडू जर आपण बघितला डाऊन द लेग हाताला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा चेंडू आता टाकला गेला. धावसंख्या 19. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पडा संघ आपण पाहतोय. ससू नवगरच्या त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती या संघाची. ते पाहतोय आपण बॅट चालकाचं एज लागलं गेलं होतं आणि एक धाव घेण्याची संधी देखील मिळाली. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20 धावा. 20. बघूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय तर जयेश येतोय. जयेश फरले ज्याने विकेट मिळवून षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये. आपण पाहतोय सिंहगर्जना जाबारवाडा संघाला फक्त 17 धावांवरती रोखलं होतं. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाड्या संघाने इथे 20 धावा धावफलकावरती लागलेल्या. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी जयेश. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय कमरेच्या वरती हाताला गेला होता. इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल. 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 या आकड्यावरती. आणि पुढचा जो चेंडू असेल फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. फ्री हिटचा चेंडू. उघडे डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. उलटा चेंडू. चेंडूला घेऊन काढलाय वाडिश लॉंग ऑन मध्ये. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. प्रयत्न भरपूर चांगले केले मात्र चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. चौकार. नागेश आता आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय ऑफ साइडला फटका देखील गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र विकास आले तिकडे. काय जबरदस्त झेल पकडलाय विकास हरवटे आणि फलंदाज बाद. नागेश जाधव याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. नितेश येतोय. नितेश लाखन. यानंतर उमसाई स्पोर्ट्स बंगली आणि ऐकविरा स्पोर्ट्स बेलकडी 4-1 4-1 या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल.
दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत. 4 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. या षटकातील धावसंख्या आपण जर बघितली तर 26 धावा 26. इथे आपण पाहतोय बॅट आणि बॉल संपर्क नाही आहे. बॅट अगोदरच फिरली होती. नितीश या फलंदाजाची चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल. पुन्हा एकदा खूप चांगलं चेंडू इथे आपण पाहतोय हाताला गेलाय. नितीश बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॅटर बॉल संपर्क होत नाहीये. मात्र हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल. वाईट चेंडूची नोंद झाली. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. इथे आता कमबॅक आपल्याला होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जयेश याचा. बघा आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती जो धीरज शेलार आपण पाहतोय त्याने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 23 धावा त्याने बनवल्या होत्या. मात्र तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरतीच पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय प्रयत्न तर चांगला आहे मोठा फटका खेळण्याचा. इथे एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती 28 धावा धावफलकावरती. बॉल टाकून झाले ते या षटकातील 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधील. या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमा करतोय धीरज. ते पाहतोय बॉल बॅक ड्राईव्ह ते पाहायला मिळाला आहे. डायरेक्ट हिट केला होता जयेश आणि चेंडू यष्टांवरती लागलेला नाही आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा ज्या आहेत या निर्णायक ठरू शकतात. दुसऱ्या इनिंग मध्ये 30 धावा धावफलकावरती 31 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 31 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाड्या टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ओमसाई स्पोर्ट्स बंगली आणि एकविरा स्पोर्ट्स बेलकडी 4141. स्वप्नीलजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. जयेश आपण टॉस करतोय. छापाचा कॉल. चला भाई टॉस कोणी जिंकलाय. एकविरा स्पोर्ट्स बेलकडी 4141 या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. दोन्ही संघात मन झालंय. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. सलामीची जोडी आता खिलपट्टीवरती आलेली आहे. जयेश फरले आणि विकास हरवटे. पहिलं षटक हाताळण्यासाठी नागेश जाधव.
31 धावांचं टार्गेट आहे 18 चेंडूमध्ये. 31 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 10.33 सरासरी राखायची आहे. बघा पहिल्या मॅचमध्ये 77 धावा धावफलकावरती लावल्या होत्या खोलांडे संघाने, मात्र या मॅचमध्ये फक्त 30 धावा लावल्यात. 31 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण जयेश याला, नॉन स्ट्राईक वरती विकास. तर पहिलं षटक हाताळण्याकरता नागेश जाधव. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती इथे हाताला फ्लाईट दिली होती थोडीशी. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय डॉट, निर्धाव चेंडू. 31 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय मॅच जिंकण्याकरता. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये हा चेंडू. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चांगली सुरुवात इथे नागेश जाधव याने करून दिलेली आहे. बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती नागेश जाधव याने. मात्र नागेश बाद झाल्यानंतर त्याचा जो संघ आहे तो जास्त काही करू शकलेला नाहीये. बघा वैयक्तिक 22 धावा बनवल्या होत्या नागेश याने, मात्र तो बाद झाल्यानंतर धावसंख्या पूर्णपणे थांबली होती. स्कोर कार्ड पूर्णपणे थांबला होता. इथे पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटचं जे बॉटम आहे त्या बॉटमवर या चेंडू लागला होता आणि आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी नागेश यांनी केलेली आहे. सध्या जर आपण जर बघितलं तर वन मॅन शो इथे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय आणखीन एक चांगलं चेंडू अपील झाली होती, मात्र उचली जास्त घेतली होती. उचलीमध्ये बीड झालाय. बघा या चेंडूची जर उचली जर कमी असती कदाचित यष्टांच्या मध्ये सापडला असता. यष्टांच्या मध्ये होता, मात्र यावेळेस संबंध चेंडूची उंची जास्त, तेच कारण नॉट आउट घोषित केला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. बघा ज्या प्रकारे विकास हरवटे याने बॉलिंग केली होती त्याच प्रकारे आता इथे बॉलिंग करत असताना इथे आपण पाहतो या फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. ठोकलाय षटकार. बघा 4 चेंडू अचूक टप्प्यावरती पडले गेले, मात्र जे 2 चेंडू इथे टाकले गेले आपण पाहतो या जयेश करदा त्याच्या झोनमध्ये होते आणि 12 धावा या शेवटच्या 2 बॉलवरती आलेल्या आहेत. धावसंख्या आता आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. 31 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय आणि आता 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे.
इथे एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने आपण पाहतोय धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 18 धावेंची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शतरक्षक नाहीये तिकडे आणि आपण पाहतोय चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलाय. 2 धावा या डिक्लेअरच्या सुरुवात मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू देखील काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि हा चेंडू देखील डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलाय. पुन्हा एकदा चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 धावा या पुन्हा एकदा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या आता 2 ने 17 या आकड्यावरती. नागेशाने पहिले जे 4 चेंडू टाकले होते अचूक टप्प्यावरती टाकले, मात्र 2 चेंडू जो टप्पा होता तो नक्कीच एक चेंडू स्लॉट मध्ये, एक चेंडू फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जयेशाने. 2 षटकार ठोकले. त्यानंतर धीरजच्या षटकात आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती सिंगल धावा आली, स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर डबलच्या स्वरूपात धावा या अंकित केल्या जात आहे. धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे पण पाहतोय कनेक्शन खूप चांगलं झालंय, मात्र चेंडूने उंची जास्त घेतलेली आहे आणि आपण पाहतोय नागेश कडे तिकडं चूक झालेली आहे. चुकीला माफी नाही आहे. हा लाय षटकार 6. इथे देखील खूप चांगला प्रहार इथे केला गेला. इथे खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. बिग शॉट जयेशच्या बॅट मधनं. बघा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेले. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय फुलटॉय चेंडू आणि अशा प्रकारे आपण पाहतोय चेंडू हा डिक्लरेशन झोन मध्ये गेलाय तिकडे. या 2 धावा आल्या आणि आपण पाहतो या 2 धावेनिशी हा सामना इथे जिंकलेला आहे. तो म्हणजे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा या संघाने. तर हार्डलक गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल ओम साई स्पोर्ट्स बंगली आणि एकविरा स्पोर्ट्स बिलकडी. 4-1. आपण जातोय लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच जयेश फरळे, मॅन ऑफ द मॅच.